हाय मंडळी, तर आज मी आलेलो आहे आता स्टेशन येणार आहे कर्जत. तर आपण चाललेलो आहे मुंबई टू हैदराबाद. पर्यटन चाललेली आहे आपली भारतीय बौद्ध महासभा याच्यातर्फे. तर मी दीपंकर वाघमारे, तर DMW003 माझा यूट्यूब चॅनल आहे. तर आपण सगळ्यांनी बघायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तर काही क्षणात मी तुम्हाला काही अशा गोष्टी आहेत जे आपल्याला ट्रेनमध्ये लागतील, दिसतील, ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आम्ही जात आहोत पर्यटनासाठी हैदराबादला. तर तुम्हाला काय वाटतंय की पर्यटनाला का जावं, कशासाठी जावं, का जाताय तुम्ही पर्यटनाला? थोडक्यात तुम्ही सांगू शकता? ते आपल्या भगवान बुद्धांचं जिथे जिथे अस्तित्व आहे ते आपलं ते बनणं आपलं गरजेचं आहे. आपल्याला माहिती असायला पाहिजे की भगवान बुद्धांच्या त्यांनी कार्य केलेलं आहे किंवा त्यांच्या बुद्धविहार कुठं आहे, जैन्या कुठं आहे, सुद्धा आपण बघितलं पाहिजे आणि मोठी माहिती मिळावी म्हणून धन्यवाद. कर्जत स्टेशन आलेलं आहे. आपली मुंबई ते हैदराबाद ही गाडी कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे या मार्गे हैदराबादला जाणार आहे. कर्जत स्टेशन. तर आपण आता लोणावळा घाटामध्ये आलेलो आहे. खंडाळा घाट ज्याला बोलतात. काही दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे, ते तुम्ही बघत राहा. पुढे मस्त एन्जॉय करा. तर खंडाळा लोणावळा घाटामधील काही डोंगरदऱ्याची दृश्य तुम्ही पाहिलेली आहेत, असे छान असे. आता आपण आलेलो आहे लोणावळा स्टेशन, जे की खूप चांगलं आणि थंड हवेचं ठिकाण आहे. इथून कुठेही आपल्याला फिरायला जाता येते. लोणावळ्यामध्ये खूप सारे रिसॉर्ट आहेत, वेट एन्जॉय रिसॉर्ट आहे, ते पण खूप मस्त आहे. लोणावळ्याला आले की तुम्ही कुठेही जाऊ शकता. खंडाळा घाट आहे, टायगर पॉईंट आहे, असे खूप काही दृश्य आहेत ते तुम्ही लोणावळ्याला उतरून तुम्ही बघायला जाऊ शकता. चला तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. 6:30 वाजता आपण पुणे स्टेशनला आलेलो आहे. पुणे स्टेशनहून आपण पुढचा असंच आपला ब्लॉग पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.